स्वामी भक्तजनो, आता आपण आलो आहोत अक्कलकोट मधील गुरु मंदिर म्हणजे बाळप्पा मठ। माझ्या पाठी जे बघतायत तुम्ही ते श्री गुरु मंदिर आहे, बाळप्पा यांचा मठ। आपण बघूयात आता मठाच्या आतमध्ये जाऊयात, चला। स्वामी भक्तजन हो, या आखलेल्या चौकोनांमध्ये श्री स्वामी समर्थांची पाऊले आहेत। श्री स्वामी काढून दुसरे घालायचे तर आपोआपच असं अलीकडची पावलांची ठसे मोबाईलमध्ये जास्त टाकलं, डोळ्यांपेक्षा तुम्हाला मोबाईलमध्ये गोष्ट महाराज हे आहेत। हो, प्रसाद स्वामींचा स्वामी प्रसाद येतो। तंपा खालती बघा, नेहमी फॅमिली गुरु मिळायला बरोबर। बाळप्पा आजोबा हे बाळप्पा महाराज, त्यांची खुर्ची आहे। चा फणा असलेली जी मूर्ती आहे ते स्वामी समर्थाचे शिष्य बाळप्पा महाराजांची समाधी आहे। बाळप्पा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्षात 22 वर्षे होते आणि गाभाऱ्यातच वरच्या देवळीमध्ये छत्रीखाली स्वामी समर्थाची मूर्ती आहे। त्याच्याच खाली बाळप्पा महाराजाला दिलेल्या स्वामींच्या मूळ चिन्मय पादुका आहेत। स्वामींनी त्या प्रसाद म्हणून बाळप्पा महाराजाला दिलेल्या आहेत। त्या पादुका घेऊन बाळप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला। आता या मठाला 121 वर्ष चालू झालेलं आहे। बाळप्पा महाराज नंतर हे दुसरे शिष्य गादीवर आले, खालचे गंगाधर महाराज। गंगाधर महाराज नंतर हे तिसरे शिष्य अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरी, असं ही गुरु शिष्य परंपरा म्हणून याला गुरु मंदिर नाव आहे। हा बाळप्पा महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे। इथे दुपारी गाभाऱ्याच्या मागे महाप्रसाद असतो। बाळप्पा महाराज असल्यापासूनचा प्रसाद चालू आहे। इथे 12:30 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 8 आरती असते। 8 ते 10 परत महाप्रसाद असतो। बाळप्पा महाराज पासून हा प्रसाद चालू झालेला आहे आणि तो अखंड चालू आहे। तिथे फोटोचे कराम, तिथे महत्वाचं सांग। हा स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने 1872 साली काढलेला कॅमेऱ्यातला सर्व शिष्यासमेत स्वामी समर्थाचा मूळ फोटो आहे, ओरिजिनल आहे। ते स्वामी समर्थाचे दुसरे शिष्य चोळप्पा महाराज, चोळप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, हे हात जोडून उभे असलेले बाळप्पा महाराज, खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामींचे सेवक
अक्कलकोटच्या राजाने त्यांची नेमणूक केली होती त्या काळी. आणि ह्या पांढऱ्या साडीच्या सुंदराबाई ज्यावेळेस त्या फोटोग्राफरने स्वामींची परवानगी न घेता चोरून फोटो काढण्याचा त्या काळी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला होता, परंतु स्वामी त्याला का फोटो दिले नाहीत. स्वामींनी कावळा माकड घार दाखवलं. मग तो स्वामीला शरण गेला, माझी चूक झाली महाराज, आपली परवानगी नाही घेतलो, आता तरी मला परवानगी द्या म्हणल्यावर हा फोटो आलेला आहे. थोडक्यात खूप खूप आभारी. सकाळी इथे स्वामीचे नित्य कार्यक्रम पहाटे 5 वाजता काकड्या आरती होते. हां. संध्याकाळी 7 ते 8 आरती होते. उपका होतो. अच्छा. स्वामीला निद्रिस्त केले जाते, पांघरून घालून निद्रिस्त केले जाते. दात चवणे म्हणून स्वामीला हा पंखा कायम 24 तास चालू आहे. गुरु शिष्याची भेट व्हायची, त्या पंखावर स्वामी आराम करायचे, तो मूळ फोटो आहे. हां. खरंच गुरुजी, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आमच्या दर्शकांना दिली. म्हणजे जे स्वामी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. कारण मध्यंतरी कोरोनामुळे बऱ्याच जणांना स्वामींचं दर्शन नाही झालं, तर खूप जण आवर्जून ह्या गुरुमंदिराला भेट देतील आणि त्यांना सुद्धा या सर्व गोष्टी कळतील. स्वामींचं हे पाऊल म्हटलेलं आहे. 2025 17 दिवशी अगोदरचं सगळं वर रिन्युएशन केलं, रंगरंगोटी केल्या छताची. मग नंतर या ट्रस्टीच्या विचाराने या फरशा बदलणार होते. या जुन्या फरशा काढून नवीन ग्रॅनाईट फरशा घालणार होते. परंतु 25 नोव्हेंबर 2017ला कामाला सुरुवात करताना हे मूळ पावलं उमटले, म्हणून फरशी काय बदलले नाही, आहे तसंच ठेवलेलं आहे. स्वामींची श्रद्धा आहे म्हणून लोकांनी स्वामींनी सांगितले फरशी बदलू नका, त्याच्यातला अर्थ हाच निघतो. म्हणून फरशी काय मी बदललं नाही, जुनीच फरशी. हो. मुंबईच्या एका भक्ताला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दर्शनाला यायचं होतं, परंतु त्यांच्या घरच्या अडचणीमुळे ते दर्शन बरंच लांबून आलं. मग स्वामीने त्यांना दृष्टांत दिला. पहाटे स्वप्नामध्ये मी कोल्हापूरच्या लक्ष्मीच्या रूपात तुला दर्शन देतो म्हणून त्या भक्ताला असं त्यांनी सांगितले. मग त्यांनी दर्शन केल्यानंतर लगेच अक्कलकोटला येऊन ते सगळं स्वामींचं रूप करून प्रसाद नैवेद्य करून गेलेले आहेत. दृष्टांत झालेलं आहे त्यांना. काहीतरी अडचणी घरगुती आल्यामुळं त्यांचं दर्शनच कोल्हापूरला झालं नाही वेळेवर, म्हणून स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला. स्वप्नामध्ये स्वामी म्हणले मी महालक्ष्मीच्या कोल्हापूरच्या वेशात तुला दर्शन दिलेलं आहे म्हणजे. तिथून ते अक्कलकोटलाच आले डायरेक्ट कोल्हापूर. नैवेद्य वगैरे स्वामीला लक्ष्मीच्या रूपात त्यांनी असा आकार करून नैवेद्य वगैरे केला. आता ते दर महिन्याला येतातच. वा. हां, प्रसाद करून साडी ते हे करून कार्यक्रम करून जातात. वा. त्यांच्यासोबत स्वामी श्री स्वामी. मनापासूनची श्रद्धा जर असेल तर कितीही अडचणी होते माणसाला, स्वामी निवारण करतात हे नक्की आहे. पण अडचण आली म्हणून देवाला गेलो असं काय होऊ नये. मनाची श्रद्धा अपार असली ना दर्शन स्वामी देतातच, आपले संकट निवारण होतातच. हो. श्री स्वामी. श्री स्वामी. बाळप्पा मठाकडून म्हणजे गुरुमंदिराकडून बाजूलाच श्री समर्थ रामदासांनी स्थापन केलेलं हे राम मंदिर आहे. या राम मंदिराकडे आता आपण वळूयात. अतिशय प्राचीन
अतिशय प्राचीन असा हा बाळप्पांचा मठ आणि त्याच्या बाजूला हे राम मंदिर आणि ही गोशाळा दिसते आपल्याला. बाळप्पा महाराजांनी जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्या ज्या मंदिरात केली ते मारुतीचे मंदिर, म्हणजे स्वामी महाराजांना ते म्हणाले की मला तपश्चर्या करण्यासाठी एक हक्काचं हे हवं आणि त्यात त्यांना दृष्टांत देऊन जे हक्क्याचं मारुतीचं मंदिर होतं ते मंदिर आता आपण त्या मंदिरात आलेलो आहोत. ते मंदिर आता आपण बघूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सांगण्यावरून बाळप्पा महाराजांनी या हक्क्याच्या मारुतीच्या मंदिरात तपश्चर्या केली, ती ही तपोभूमी. या मंदिरातूनच तपश्चर्या केलेलं गुहेचं भुयार आहे. हे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली मूर्ती आहे. हक्के म्हणून सेवेकडे पुजारी होते, त्यांच्या सेवेला माझे पणजोबा राहिले होते, वडिलांच्या आजोबा. मग ते वंश परंपरा आमच्याकडं आलं. मग त्यांचा नावाचंच मठ आहे हा. हे मठ आहे, मंदिर नाही. अच्छा. मंदिराला शिखर असतं, हां याला नाही आहे. हां म्हणून हा मठ आहे. चोळप्पाचा मठ, बाळप्पाचा मठ, तसं असे मठ आहे. याच्या अवताराबद्दल काय सांगाल तुम्ही? मारुतीचं जो तिसरा अवतार आहे. पहिला राम आपण हात जोडलेला दास मारुती, दुसरा पर्वत आणलेला, तिसरा आशीर्वाद. हां आशीर्वाद समर्थांचा दंड आहे पूर्वी. हां अच्छा. घेतला का? नाही. स्वामींचे श्री बाळप्पा महाराज 12 वर्ष बसून जप केलेली जागा आहे, तपोभूमी म्हणतात. मग त्यांना विषप्रयोग त्यांचा हां संपल्यानंतर वहीतनं उठले. बरोबर. ते बाळ स्वामींकडे गेले. स्वामींनी त्यांना कंठा, गळ्यातला रुद्राक्ष हे पादुका दिल्या, चिन्मय पादुका. त्या जा म्हणले, न जाता त्याने इथंच राहिले. त्याच्या आधी इथं बसले. हां ते विष निघालं बेंबीतून वगैरे ते सगळं. बरोबर. ते खाली आहे, फोटोमध्ये आहे. चालेल. खाली बाळाप्पांचा फोटो आहे, स्वामींचा फोटो आहे, रामदास स्वामींचा फोटो आहे. अच्छा. तुळजाभवानी देवीचा फोटो आहे. आपलं नाव काय गुरुजी? निलेगावकर. निले. रमेश भगवान निलेगाव. आणि तुम्ही खूप मोलाची माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभारी मी तुमचा. श्री स्वामी समर्थांनी बाळप्पा महाराजांना या मारुतीच्या मंदिरातील ह्या गुहेत तपश्चर्या करण्यास सांगितले आणि त्यानंतर बाळप्पा महाराजांनी या ठिकाणी येऊन तब्बल 12 वर्षे म्हणजे एक तप या गुहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केला. आपण ही बघतोय ही बाळप्पा महाराजांची प्रतिमा आणि त्यांच्या पादुका. हे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी या हक्क्याच्या मारुतीची या ठिकाणी स्थापना केली आणि ह्या त्यांच्या पादुका. आणि हे आहेत श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांची ही प्रतिमा आणि त्यांच्या पादुका. आणि ह्या आहेत बाळप्पा महाराजांची कुलस्वामिनी तुळजाभवानी. चला आता आपण या गुहेतून बाहेर निघूया. श्री गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा मंदिर.
बाळप्पा महाराजांचा हा मठ आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा अन्नछत्र आहे. त्या पाठीमागे सुद्धा भक्तांसाठी, भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसाद हा रोजचा सकाळी आणि संध्याकाळी असतो. चला तर त्या महाप्रसादाचा आपण लाभ घेऊया. तुम्हाला मी दाखवतो. श्री गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराजांच्या मठाच्या पाठीमागे पूर्वापार चालत आलेला महाप्रसाद हा भाविकांसाठी आजही खुला आहे. बाळप्पा मठासोबतच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या ठिकाणी सुद्धा तुम्हाला महाप्रसाद मिळेल, परंतु त्या ठिकाणी जरा वर्दळ जास्त आहे इतकेच. ठिकाणी दैनंदिन मुलींच्या दुपारी 12 ते 2 आता 12 दिवसाचा संपूर्ण प्रसाद दिला जातो. तरी सर्व स्वामी भक्तांनी या अमृत प्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. अन्नदान श्रेष्ठ दान. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. बाळप्पा मठाच्या इथे महाप्रसादाच्या वेळेस काही भक्तमंडळी मला भेटली. त्यांनी फुलाला सुगंध मातीचा ही मालिका बघितली आणि त्यातल्या सँडीसाठी ते भेटायला आले. तर आपण त्यांना भेटूया. हे आपलं तुमच्यासाठी स्पेशल म्हणून चॅनल आहे, ज्यात स्वामींच्या काही व्हिडिओज असतात किंवा बरेच देवस्थान वगैरे त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही नक्की बघा आणि सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करू. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.